कशी बसली? एअर फ्रायर मध्ये बसली. काल पण घ्यायचं, आज पण चाललं. बस तू तर काय रेडी झालेली आहे मी. डायरेक्ट रेडी झाल्यावरच ब्लॉग चालू. शेलच्या एरियामध्ये आम्हाला काही हॅलो गाईज, वेलकम टू मी भगत चॅनल. आज संडे आणि पप्पा मच्छी घेऊन आले. काय काय आणले सांग. तो पोपट मासा आहे, अर्धा किलो आहे. आणि सुरमई ही 1.25 किलो आहे. सुरमईचा डोका आणि सुरमईचा डोका आहे. त्याच्यातून पण छोटे छोटे पीस आहे. त्याच्यावर छोटे छोटे पीस आहे. ही सुरमई आहे 1.25 किलोची. 1.25 किलोची सुरमई. आता ही जी सुरमई आहे ना, ती मी ग्रीन फ्राय करणार आहे आणि याचा कालवण करणार आहे. कालवण तर दाखवणार, कारण की मी नेहमीच दाखवत असतो. फक्त ग्रीन फ्राय कसा करणार आहे ते दाखवेल. आणि जी मच्छी आहे ना, पोपट मासा, जे संध्याकाळी बनवणार आहे, तर संध्याकाळी बनवेल, त्याची रेसिपी टाकेल मी. कंटिन्यूच करा. आणि या माशाला पण बनवायचे आज. मासा हातात नाही. तर सगळ्यांना आधी आपण सुरमई फ्राय करून घेऊ. त्याच्यासाठी काय वाटण दाखवतो तुम्हाला दाखवतो, आणि पहिले मच्छी दाखवून घेतो काय काय डिटेलमध्ये. तर ही जी मच्छी कापताना व्हिडिओ आहे ती पप्पाने काढलेली पप्पाच्या फोनमध्ये. तर ती सरळ व्हिडिओ होती, मी क्रॉसमध्ये केले त्याला कसं तरी ॲडजस्ट करून. तर हीच मच्छी आणलेली पप्पाने, साफ करताना व्हिडिओ काढलेली, ती मी ॲड केली याच्यामध्ये. ते ही सुरमई, तो पोपट मासा आणि सुरमईचा डोका, एवढी सगळी मच्छी आहे. हे मी ठेवतो पहिले फ्रीजमध्ये आणि हे दोन बनवून घेतो. तर मिक्सर घेतलं, याच्यामध्ये पहिले मी ओला खोबरा टाकते. कोथिंबीर टाकायची, पक्की मिरच्या टाकायच्या, अद्रक लसूण टाकायचं आणि हा खोबरा टाकते. मी हसते का तुम्हाला, मी सांगतो थांबा. खोबरा टाकलं. कशी बसली? एअर फ्रायर मध्ये बसली. शिजत ठेवायची तिला. बिल्लोची तंदुरी बनवायचे म्हणजे एअर फ्रायर मध्ये जाऊन बसली ती. थोडंसं पाणी टाकून याला वाटून घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं हळद, गरम मसाला, धना पावडर, लिंबू, मीठ टाकायचं चवीनुसार. आणि जो वाटण वाटलेला ना तो टाकायचा याच्यात. एकदाच नाही सगळं टाकायचं. आता या सगळ्याला मी नीट मिक्स करून घेते. मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याला फ्राय करू. इथं पॅन ठेवलं, याच्यामध्ये मी तेल टाकते. तेल गरम होऊन द्यायचं नीट. नंतर आपण याच्यामध्ये सुरमई टाकू आपली करून. त्याला नीट शिजवून द्यायचं एक बाजूशी, नंतर पलटी मार. आता आपण याला पलटी मारून घेऊ. पलटी मारले म्हणजे एक बाजूशी शिजले. आता दुसऱ्या बाजूशी पण शिजवून घेऊ. इथं मच्छी होते आणि तिथं मी कालवण पण घातलं शिजत ठेवली. तिथे मच्छी होते एवढी बाकी आहे अजून फ्राय करायची. आता ही मच्छी आहे ना शिजली आहे. मी एक एक करून काढून घेतली. आता अर्धी मच्छी मी अजून काढून घेतले, बाकी सगळी फ्राय करताना एकदाच तुम्हाला दाखवते. तर इथं आपली सुरमई फ्राय रेडी झालेली आहे. हिरवी सुरमई फ्राय. आणि एक तर थोडीशी राहिलेली ती टाकली मी. बाकी ही बघा कशी वाटते. आवडलीच रेसिपी तर नक्की बनवा. आणि हा सुरमईचा रस्सा पण बनवलेला मी. मच्छी फ्राय तर करून झालेली आहे आणि एक पण वाजल्या. आता जेवून घेतो.
आणि इथं गरम मसाला बघू शकता तुम्ही. सफाई 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 दिवाळीची साफसफाई करायची. दिवाळी आली जेवण घेताना या चाललं पनीरला. काल पण घेते आज पण चाललं. बस रोज रोज जातो साऱ्या साऱ्या घ्यायच्या असतं काय माहिती. गर्दी असते गर्दी जेवण वगैरे बसलेलो असते. बिल्लो गॅलर नाले आणि बिल्लोच्या मैत्रिणी. दादा दीदी आहेत ना बिल्लो. दादा आहे दीदी आहे. खेलने को चलो रे. कुछ नहीं चलो घर में चलो. चल घरी चला चला. मारू मारू आज चल. जायचं नाही ना मारतील ना ते तुला. चपात्या करून आलेला. भांडी ले लो. ऐ मारीन टोप घेऊन आल्या त्याच्या काहीतरी हानाचा तरी खायला. फुकते शिरा. आमच्या स्टोपान शिरा बनवला. शिरा हानाचा तरी जरासा ठेवतो. बिंदास फिरता. पेपर तर टेन्शन आहे का ना. मी इतकी बोर झालीये ना घरात. सकाळपासून काहीच नाही. मी एकटीचे घरात आणि मी व्लॉग पण नाही काय बनवला. अरे थोडासाच व्लॉग झाला असेल तो. कारण की काय नाहीच आहे करत काय म्हणून. सकाळपासून ते पण माझा ना बिल्लोचा तोबार बघून ते पण कटारले असतील. काय ना चल चल चल. 9 वाजता मम्मी आले. 9 वाजता मम्मी आले म्हणजे शॉपिंग करायची. शॉपिंग शॉपिंग काय ना नेहरूशी कामोड्याला आली. कामोट्याला सगळं मार्केट फिरलं. चालून चालून जमलो. आणल्या का आज तरी का आज पण आता लोत आल्या. काल गेल्या काल पण आणल्या. आता नेरूलला गेलते आज. अजून कुठं राहिले जायचं पनीरला जायचं. अजून परत तुला घेऊन कामोट्याला जायचं. मला पप्पाला घेऊन पनवेलला जायचं. दिवाळी फक्त आपलाच सण नाही काय. आपल्याला सगळं घ्यायचं आहे एकदाच. भांडी घ्यायला पप्पाला घेऊन घ्यायला. काल ती पोरा सगळी पटांगर पोरं होती. पप्पाने बसवल्या ना. कारण की काय करत होती ते बॉम्बच्या वरती डब्बा ठेवत होती. म्हणजे बॉम्ब पेटून त्याच्यावरती डब्बा ठेवत होती. मग तो असं उरलं म्हणजे पण लागलं असतं. जास्त स्फोट होतो ना असं तसं गेल्यावर. असं पेटवत होती सगळ्यांना. पप्पांनी दम दिला तर सगळे गप बसले. मम्मी आज साफसफाई करत होती ना तर पिशवी भेटल्या. पिशवीमध्ये टिकल्या होत्या. हॉलमध्ये ठेवली होती. आता आली तर बोलतात माना दे. फुटते तरी अर्ध्या फुटल्याच ना. अर्ध्या तर अशाच वाया गेल्या. बोलू मला बोलते वाजव. मी बोल नाही मला भीती वाटते. तू तू बोल बोल मला भीती वाटते. तर मी काय करू. या का भीती वाटतं सांगू. तर असं वाजवलं टिंगली उरतं ना चुकून. म्हणून मला भीती वाटतं चुकून टिंगली उराची. पण मी हे असे चिंदे फटाकडे वाजवत नाही. लक्ष्मी बॉम्ब आता फुटलाय बोलतं काय. खाली आली. मी त्या माली फेकतो. मिरची बॉम्ब असतं ना त्यांच्या माली असतात. त्याच्या माली असतात मोठ्यांना असल्या त्या फेकतो. कारण की अशा टिंगल्या उरल्या तसं वेगळाच वाटतं मला. ती आताची जनरेशन आहे त्याने या बंदूकबद्दल माहिती नाही. ते गोलू बोलतं कसं करतात. तर मी तिला सांगलं तर यो दाबला यो बाहेर निघला. पण ही नाही हे होणार असं वाटतं का ना. कारण की गर्दी पहिले आपण म्हणजे मी बारीक होतो तेव्हा हीच वापरायचो. म्हणजे आम्ही सगळी ही चिनो गोलू बाबू आहे ना त्यांना माहिती ना. आपली तर बंदूक पण खराब आहे. टिकल्या पण खराब येतोय. सो केला नाही दाबलं लागतो. असं करतं. आस्ते आस्ते टिकल्यावरती होतं.
आणि पेट वाचतात, पण आपला टिकल्या खराब आहे आणि येऊ पण गंजलाय. एवढी दिवाळी दरवर्षी बारकापोरे आणतं, मोठ्या पोरा टाईम आहे तो पण आणेल. दिवाळी जवळ द्या आता. रात्री खायला पडलेला रात्री आणलेला पप्पाने व्हिडिओ काढली ती बघली असेलच तुम्ही, पण मी नव्हती काढली म्हणून मम्मी परत दाखवते. ते समजा आणलेला आणि दादानी नाश्त्यासाठी. आता भाऊबीज आणि दिवाळी आणि त्यासाठी पाहुणे वगैरे आले होते ना देवाला. तर काय रेडी झालेली आहे मी. डायरेक्ट रेडी झाल्यावरच ब्लॉग चालू केला, मागाशी नव्हता केला चालू. आणि माझे मेकअप आज केले काकूने. कशी दिसते नक्की सांगा. त्या दिवशी जो तुम्ही एवढा भारी रिस्पॉन्स दिला त्या ब्लॉगला आणि रीलला पण, नऊवारी लुकवर ती वहिनीने केली. सगळ्या मी मेसेज केलं त्या DM केलं इन्स्टा आणि व्हिडिओवर पण कमेंट केलं त्या जाम. तर नंबर वगैरे पण मागलेला वहिनीचा. तर वहिनीने केली मेकअप त्या दिवशी नऊवारी. आणि आज जो मेकअप केला तो काकूनी केला. तेव्हा कशी दिसते आज सांगा. तर व्हिडिओ फोटो वगैरे सगळा काढून झालाय. सगळं काढून झाल्यानंतर मी व्हिडिओ चालू केला. आणि काल तर काय केलं नव्हतं एवढं, फक्त थोडीशी रेसिपीची व्हिडिओ टाकली आणि शूटच नव्हता केला नंतर, म्हणून मी डायरेक्ट त्याच्यानंतर हीच क्लिप ॲड केली. कालच्या नंतर डायरेक्ट हीच क्लिप ॲड केली मी त्याच्यामध्ये. कशी दिसते नक्की सांगा. संध्याकाळी पण मी बाहेर झाले तर ते पण कंटिन्यू करत राहा. पहिले बघून घ्या माझे सगळे व्हिडिओ कसे आले ते. त्या दिवशी ट्रेडिशनल लुक होता, आज वेस्टर्न. तर काय आता आम्ही निघलो खरं चाल. तर आता आम्ही निघलो 8:45 वाजलो आणि सगळे गेले गाडीजवळ. आता चालले गाडी गेलो तर बोललो. आता आम्ही निघलो आणि इथं पेट्रोल भरायला आल्यान. तर आम्ही या तिघीजणी आणि मी आणि पतू आम्ही आहेत या गाडीन. आणि दुसरी गाडी आहे ती थांबले कोपऱ्यावर थांबलेली आमच्यासाठी. पण आता ती इथे येते कारण की आमचा एक मेंबर अजून आलेला नाही. करणला थांबलो, तो गेलो कॉलनीनं. तो कशी येते करते ना, अजून आला नाही. आणि 9चा आणि आम्ही अजून इकडंच 9:50 9चा नाही 8:50चा तो खपला. 9:55चा होता तो खपला. म्हणजे 9:55 नाही सॉरी 8:55चा होता. आणि तो आता आम्ही पोचस्तवर अर्धा खपल की आम्ही 9 वाजलो तरी इकडंच आहे. मग आपण 7:30ला का नाही निघलो. ते 7:30ला निघलेलं तर मोरून एक गाडी आमची. काय चाललंय आमचं आम्हालाच नाही समजत बाई. लावली आपल्याला की या गाडीने जायची का त्या गाडीने जायची. म्हणजे आपल्याला फक्त सोडायला होता. 2000चं पेट्रोल टाकून त्यांनी गाडीतच गाडी लावली आणि आम्ही चाललो या गाडीमध्ये. आम्हाला आमचा शेंचन इंडियाला पोहोचले असं. आणि इथं मागं करंजी ही दोघं याला पिसलावताना येऊ मागं पिसालते. चिल रे चिल जरा. आता चला डायरेक्ट गेल्यावरच भेटू. फायनली पोचलो. पैसे आहेत का मादरचे? काय पैसे आहेत ना. टाकू पण त्याजवळ तिकीट तोच नाही आला. आता
अक्षराने आम्हाला पाठवली, आम्ही धावत धावत आलो ना काय नाही. शेलच्या इंडियामध्ये आम्हाला काही पोस्टर लास्ट सीटवर बसले. तर काही मूवी चालू झालेली तर सगळी बसले दोघं बसले आणि हा पूर्ण आहे मस्त झोपल. आता मूवी बघता नंतर मूवी संपल्यावर नाही सॉरी इंटरवलमध्ये भेटतो तुम्हाला. तर गाईज आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आम्ही ॲक्च्युली आलो मूवीला आणि आम्ही मूवी बघायला आलो शिनचॅन. तुम्ही बघू शकता आम्ही शिनचॅन मूवी आम्ही बघायला आलो आहे आणि पूर्ण गँग आली आहे व्ही बघत. हे बघा ते तिकडे आमिषा बघत असली दिसत असेल तुम्हाला आणि या साईडला बाकी गँग बसली अर्धी. पण एक नवीन कौतुक असं आहे का ह्यो आमचा करण बसला आपला तो बसला BGMI केला. याला काय झालं BGMI केलं BGMI लोक बघतात शिनचॅन या असं आहे पोरांचं आमचे. म्हणजे पिक्चर बघायला येऊन पण काय फायदा नाही. पिक्चरला येतात आणि BGMI केलं असतं. तर काहीच मूवी खपलेली आहे आणि मस्त होती मूवी. म्हणजे ज्यांना कार्टून लवर्स आहेत त्यांच्यासाठी चांगली आहे. आम्ही तर सगळी पोरं चालतो आणि आम्हाला शिनचॅनचा आवडतं सगळ्यांनाच म्हणून शिनचॅनचे बघायला. तू इथे घेतले फ्राईज आणि कोक आणि बर्गर सगळे तर खाऊन घेतो. तर आता अक्षर आता चालला मला सोडून घरी चाललो. 12:15 वाजला आणि आता आम्ही आलो घरी आणि हे चालू रंजनला. तर कालचा आणि हा ब्लॉग मी मर्ज केला आणि मर्ज केलेला ब्लॉग असं वाटतं मी पहिल्यांदाच असा केला. थांबा मला पहिले फ्लॅश चालू करतो. तर मर्ज केला ब्लॉग आणि कारण की काल मी काही शूटच नव्हता केला म्हणून काल रेसिपी टाकला थोडासा घरी जे झालं ते टाकलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आज चालू केला जेव्हा मी मेकअप केला तेव्हा. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.